मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मुंबईला आंदोलन करणार आहे. येणाऱ्या 27 ऑगस्ट रोजी ते आंतरवली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. खरं तर या आंदोलनाच्या पूर्वीच काल शासन स्तरावर काही हालचाली झाल्या आणि मराठा समाजासाठी असणारी उपसमिती पुनर्गठित करण्यात आली. आपल्यासोबत स्वतः जरांगे पाटील आहेत या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी. पाटील, तुम्ही मुंबईला जाताय, तुम्ही निर्धार केलाय. काल सरकारकडनं काही हालचाली होताना पाहायला मिळालं, उपसमिती गठीत करण्यात आली. तुमची काय प्रतिक्रिया? नाही, त्याला हालचाली नाही म्हणत, त्याला त्याला असं म्हणतात की मराठ्यांचा जाणून बुजून वारंवार सातत्यानं मुद्दाम होऊन अपमान करणं, मराठ्यांचा द्वेष पुन्हा पुन्हा त्यांच्या पोटात जो आकश आमच्याविषयी द्वेष आहे ते पुन्हा पुन्हा त्या कृतीतून बाहेर दाखवणं असं त्याला म्हणतात. कारण ते काय हालचाली नाहीत, काय नाहीत, पूर्वीचं होतं तेच ही. उपसमिती का आज नवीन आहे का? गरीब मराठ्यांच्या मनात काहीतरी वेगळं टाकायचं, आंदोलकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा, ही चाल देवेंद्र फडणवीसांची मराठ्यांनी ओळखलेली पूर्वीच. कारण ते पूर्वीच डबल काय दाखवतात, बैलाच्या पोळ्याच्या दिवशी फक्त खांदे बदलिले हो, त्याला खांदे बदलीनच म्हणतात. काल पोळा होता, बैलाचा पोळा, त्या दिवशी फक्त खांदे बदलिलेत. चंद्रकांत दादा गेले आणि आता ते हे आले. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. नगरचे विखे पाटील ते आले, नुसते खांदे बदलिलेत. तुम्ही असं का वागता मराठ्यांशी मला कळतच नाही. तुम्ही इतके खुनशीपणानं, इतक्या अपमानास्पद नका वागू यार तुम्ही मराठ्यांशी. फडणवीस साहेब लय बेकार होईल बरं का, तुम्हाला सांगतो मी. इतकं गरिबांच्या लेकराचा तळतळाट आमच्या मराठ्याचे घेऊ नका तुम्ही. आमच्या लेकरा बाळाने तुमचं काय केलं? तुम्ही इतकं लोकांना येड्यात काढणार, तुम्ही लोकांना इतकं सहज रीतीनं फसवणार. तुम्हाला वाटत असेल मी शेतकऱ्याला फसविलं, कर्जमाफी करीन म्हणलो, करलो नाही, सत्यात आलो. तुम्हाला वाटत असेल की मी लाडक्या बहिणीला पगार आधी दिला, आता फसवलं, काय झालं नाही. तुम्हाला वाटत असेल मी दलित मराठा ओबीसी भांडणं लावले, हे तुमचा गैरसमज आहे. तुम्हाला वाटत असेल मी धनगराला फसवलं, तुम्हाला वाटत असेल आरक्षणाच्या बद्दलचं. इथं मनोज जरांगे एवढं लक्षात ठेवा, तुम्ही माझ्या समाजाची किती दुष्याबूल करायचा प्रयत्न केला, तुम्ही किती नाटकं केले. 29 ऑगस्टला सुट्टी नाही म्हणजे नाही, हे छाताडावर फडणवीस साहेबांनी लिहून ठेवायचं. सुट्टी नाही. मी ऐकत नसतो, मी 10-20 वर्ष आंदोलन करीत नसतो. इथं लेकरांच्या आयुष्याचं वाटोळ व्हायला एका फटक्यात तुकडा पाडणार आहे मी आरक्षणाचा. मुंबईला आम्ही येणार आहेत, मराठे घराघरातून निघणार आहेत. खानदानी जातवान अस्सल मराठा जेव्हा असं ना तेव्हा घरात झोपणार नाही. जेव्हा घरात झोपण ना ते समाजाचं वाटोळ करायला निघाला म्हणायचं. भ्यायचं काय संबंध आहे कोणाला? कोणता राजकीय नेत्याचा दबाव असून, कोणत्या मंत्री खासदार आमदाराचा दबाव असून, तेव्हा देतोय काय आपल्याला ना आपलं काय गुत त्याच्यापाशी. लय झालं तर काही मराठ्यांना वाटत असेल की मला आमदार खासदार मंत्री जाऊ नको म्हणले, राजकीय नेता जाऊ नको म्हणला. काय गुत तर बरं तुमचं एखादा काम नाही करायचा, नाही केलं निर्भीड व्हा रे. नाही केलं आपले काम तरी कोणते असते? एखाद्या बार दवाखान्याचे लय झालं तर एखाद्या बार पोलीस स्टेशनचे बांध फोडल्यामुळं, दुसरं काय असतंय त्याच्यामुळे बांधच फोडायचं नाही. इथून पुढून काय गुतलंय त्यांच्यावर. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नेत्याचं ऐकून तुम्ही जर घरी झोपताना मुंबईला येणार नाहीत, उभ्या आयुष्याचा लेकराचं वाटोळ होईल. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत लेकराला द्या हे आरक्षण. नंतर नेता कुठं जात नाही. जरी तो आता तुमच्यावर नाराज झाला गेल्यामुळं, तुमच्याशिवाय मोठा होतच नाही, तो गपची पाय पडत येईन तुमच्या. आणि निर्भीड व्हा, मर्दासारखं वागायचं शिका मराठीने. आधी जात, लेकरं आणि मग राजकारण. ते सत्ता फत्ता ते नंतर, राजकारण नंतर, नेता फेता नंतर. नेता काय पोराला शिक्षणाला पैसे देणार का? फीस भरायला नोकरीला घेईन का एखादा? आणि ज्या नेत्याने नोकरीला मराठीचे पोर घेतले त्याला पगारच नाही. आणखी झालं मत हृदयच तरी पगार नाही त्याला. ही सत्य हकीकत आहे. एखादा नेता भरतो का आपल्या पुरीची फी, पोराची? आणि मग कोणाच्या दबावात तुम्ही घरी राहायला लागले? जातीचा प्रश्न आलाय, पोराच्या अस्तित्वाचा आलाय. लिकी बाळीला मोठं होणार आहेत, पोरं बाळ मोठे होणार आहेत. एकाही जातवान मराठ्यांनी घरी झोपायच नाही. अस्सल मराठ्यांच्या अवलाद घरी झोपतच नसते. श्याम नोकरी मुंबईला निघत असते. घर एक गाडी नाही निघली तिथून पुढे आपला बोल पहिल्यापेक्षा 5 पट मराठी. लय काचा कस घुसणार, लय गाड्या लावल्यात पट्टेनी, लय मरणाच्या गाड्या लावल्यात. होंद्या म्हणतात काय व्हायचं या बाहेर, चलो मुंबई. पाटील, खरं तर आता गणेशोत्सवाचा काळ आहे, सणासुदीचे दिवस आहे आणि मुंबईमध्ये ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्येच तुम्ही मराठा आंदोलक जे आहे ते सगळे धडकणार आहे. त्यामुळे कुठेतरी सरकारनं धास्ती घेतली म्हणून काल ज्या काही प्रमाणात उपसमिती पुनर्गठित करण्यात आली, ह्या हालचाली होतात. याबद्दल काय वाटतंय तुम्हाला, किंवा सरकारकडनं तुम्हाला रोखल्या जाऊ शकतं का गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर? आम्ही मराठे
हिंदुत्वाचे सगळे संस्कार संस्कृती पाळतो. वारकरी संप्रदायाची सगळी परंपरा संस्कार आम्ही पाळतो. आम्ही मराठी. गणेश उत्सव आमच्या लेकरा बाळांच्या सुखासाठीचे आणि आरक्षण सुद्धा मराठ्यांच्या लेकरा बाळाच्या सुखासाठीचे. देवदेवता किंवा महंत पूजा अर्चा करतेत, यज्ञ ठेवतेत जनतेच्या कल्याणासाठी, जनाच्या कल्याणासाठी. आरक्षणाचा हा यज्ञ सुद्धा मुंबईत गणेश उत्सवात लेकरा बाळाच्या कल्याणासाठीच आहे. त्याच्यामुळे इथं काही बातम्या पसरत आहेत सरकारचे लोक आणि फडणवीस विशेष करून पसरवतात. आमची चूक काय? 29 ऑगस्टला 2 वर्ष पूर्ण होत आहे. गणेश उत्सव हा धर्माचा आहे. आपल्या लेकराच्या कल्याणासाठी मराठ्याच्या आम्ही मुंबईत यायला लागलो. ती न्याय देणारी भूमी आहे मुंबई. त्यात उत्सवाचा आणि आंदोलनाचा काही संबंधच नाही. उत्सव आम्ही साजरा करू लागू. तुम्हाला आमचे गणपती बाप्पा तिकडे जाणार होतो आम्ही यावेळेस. उलट असा मेळा, असा सोहळा जगाच्या पाठीवर कधीच होणार नाही. मुंबईकर प्लस ग्रामीण महाराष्ट्रातले सगळे मराठी हे पहिल्यांदी जगाला दर्शन होत आहे. ग्रामीण महाराष्ट्र सगळा मुंबईत येतोय आणि मुंबईतले मराठी पण आणि जनता पण सगळ्या जाती धर्माची मुंबईत. हे असं चित्र उलट निर्माण व्हावं असं सगळ्या गणेश भक्ताला वाटलं पाहिजे, गणेश मंडळाला वाटलं पाहिजे, मुंबईकरांना वाटलं पाहिजे. पहिल्यांदी पुरं राज्य एका जागेवरती गणेश भक्ताच्या गणेश उत्सवाच्या माध्यमातून एकत्र येतात. ही आनंदाची गोष्ट आहे. आणि आमची काय चूक आहे? मुंबईकरांना आमचा प्रश्न आहे. आम्ही तुमचे लेकर आहेत हो, गरीबाचे लेकर तुमच्या दारात यायला लागलो. गणेश उत्सवाच्या सोहळ्यात काहीच अडचण नाही ना. न्यायासाठी यायला तुम्ही उलट आम्हाला तांब भरून पाणी दिलं पाहिजे. आणि 4 महिने झाले मुंबईकरांसाठी सांगतो, 4 महिने तारीख काढलेली आहे. तेव्हा गणेश उत्सव आहे समजा आम्हाला माहित पण नव्हता. 2 वर्ष 29 ऑगस्टला पूर्ण होत आहेत म्हणून आम्ही मुंबईकडे निघालो. किती दिवस आंदोलन करायचं याच्या पुढचं सांगतो. 2 महिने उलटून गेलेत. देवेंद्र फडणवीस साहेबाला मी फोन करून सांगितलं होतं, सगळ्या सरकारला सांगितलं होतं, आम्हाला मुंबईला यायचं नाही, आम्हाला तुमच्याशी बोलायचं, आमचं घराणं मांडायचंय, आमच्या मागण्या 26 ऑगस्टच्या आत सगळ्या अंमलबजावणी करा. हे फडणवीस साहेबाला मी 2 महिन्यापूर्वी सांगितले, तरी त्या माणसानं तोडगा काढला नाही. मग दोष आमचा का सरकारचा? मुंबईकरांनी ठरवा. 4 महिन्यापूर्वी तारीख डिक्लेअर केलेली, 2 महिन्यापूर्वी सरकारला सगळ्या मंत्र्याला फडणवीस साहेबासहित सगळ्या 288 आमदाराला खासदाराला सांगितलेलं आहे 2 महिन्यापूर्वीच या म्हणून. मग आडमुठं कोण आता? आणि आमची मागणी आजची नाही, 2 वर्षापासून सातत्याने आमची फसवणूक. मुंबई आमची आहे म्हणून तर आम्ही मुंबईत त्यावेळेस सुद्धा सरकारचं ऐकलं, अधिसूचना काढली, आम्ही वापस आलो ना. बार बार ऐकू शकत नाही. मुंबईकरांनी आम्हाला समजून घ्यावं. बार बार ऐकायला मोकळा नाही. मी मुंबईत येणार. पाटील, या काळामध्ये काही सरकारचं किंवा सरकारच्या प्रतिनिधीशी काही बोलणं झालं का? काही मंत्र्याचं की 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणाचं काही बोलणं होतंय का? तेच सांगतो पुन्हा एकदा, हेच मुंबईकरांना समजून घ्यावं. 2 महिन्यापासून आम्ही त्यांना सांगितलं होतं, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आणि अंमलबजावणी करून द्या, आम्हाला मुंबईत यायचं. सरकारलाच वाटतंय मराठी मुंबईत आले पाहिजेत आणि त्यांना काहीतरी दंगल धिंगाणा घडून आणायचा. त्याच्यात आम्ही मुंबईकरांना सांगतो, आम्ही शांततेत येणार आहे, शांततेत आरक्षण घेणार आहे, सोडणार नाहीत आणि कोणाचा बापा आडवा येऊ दे, मुंबईत जाणार आहेत मराठी. बघू कोण आडीत आहे. सरकारवर मोठा आरोप करताय पाटील तुम्ही की मुंबईमध्ये दंगल घडवायची. हो, 100% त्यांना घडवायची. त्यांना मराठीच्या अंगावर जाळ फेकायचा आहे. का संशय येऊ नये आम्हाला तसा? का शंका येऊ नये? ही शंका आहे आमची. हे आमचा संशय आहे त्यांच्यावरती. शांततेत अंतरवलीत बसला असून हाणला आम्हाला. लाखो पोरावर आमच्या केसेस केल्या. खोटं आहे. आम्ही आरक्षण मागतोय. आम्हाला दिलं नाही. 15-16 जाती घातल्या त्यांनी माग आरक्षणात, मागणी नसताना. आता अशी माहिती आहे, परवा राज्यात आणखीन 23 का काय जाती आरक्षणात घातल्या. मराठ्याने काय केलं भाऊ? तो का रे? मराठा ओबीसी वाद लावतो, धनगराला खोटा ठोकून ठेवला, मराठ्याचा असा देवारा करायला लागला, शेतकऱ्याची तशी काडी लावली, शाना समजतो स्वतःला. आमच्यात रक्तपात घडून आणतो, एवढ्या हाताखाली धरून आमच्यात मारामाऱ्या लावतो. का शंका येऊ नये आम्हाला? युदंगल घडीनारे मराठ्याला कळतंय. ह्यो मुद्दाम मराठ्यांच्या मागणीची दखल घेत नाही, मुद्दाम घेत नाही म्हणून मराठी चौतळून उठले जातात. पोलिस बघून घेते म्हणजे काय शंका नाही काय दंगल घडवायची? काय दुसरं आम्ही काय केलं? शांततेत मुंबईला यायचं नाही आम्ही.
आझाद मैदानाला बसायचं नाही, मी उपोषण नाही करायचं. हे लोक घुसू शकतात, आमच्याच घोषणा द्यायला लावते, त्यांचेच लोक देवेंद्र फडणवीसला शा देते. आम्हाला वाटलं पाहिजे आमचे आहेत, माझ्या घोषणा द्यायला बसलेत ते, जाळपोळ करतील. ते आमचे नाहीत. जाळपोळ दगडफेक करणार आमचा नाही, पोलिसांनी उठलायचं मध्ये टाकायचं. अजिबात माझ्या एका पोराला त्रास द्यायचा नाही. जर काय एखाद्याला काठीनं डवचेलं ना, तुम्हाला मग सांगतो काय असतं लोकशाहीचं आमचं अस्त्र काय. मग तुम्हाला लोकशाहीचं अस्त्र कळण, आमचं शस्त्र किती डेंजर आहे. पाटील, शेवटचा प्रश्न, 29-27 ला तुम्ही आंतरवली सराटीतून निघणार आहे, तयारी पूर्ण झाली का? किती मराठा बांधव यावेळेस मुंबईला धडकतील, तुमचा काय अंदाज? अवघड आहे, आकडा सांगणं अवघड आहे. ह्यावेळेस आकडा सांगणं अवघड आहे, कारण आमचा लईच अपमान केला देवेंद्र फडणवीसने. आम्हाला खूप टार्गेट केलं विनाकारण. इतका द्वेष, इतका गरळ ओकलाय तो माणूस. ओबीसीला इथून गोव्याला नेतो, त्याच्या पक्षाचे ओबीसी, बाकीचे ओबीसीने ओळखीला आता हे किती नमुने बाजी. तिकडे जाऊन सांगतो मी ओबीसीचं काम करणार. ओबीसीचं काम करणार तुम्ही, मराठ्याचं नाही करणार. यासाठी मराठ्यांनी मतदान केलं का? मराठ्याच्या सत्तेत असणाऱ्या मराठ्यांच्या लेकीबाळीने काय केलं? तो कशामुळे मुडदे पाडतो, त्यांचे शिक्षणापासून लांब ठेवतो का? काय कारण बाबा? त्यांचं पोरग नोकऱ्याला लागू नये का? असं काही सत्तेत आल्यावर फुकट शिक्षण होतं, फुकट नोकरी लागायच्या? मराठ्याने खस्ता नाही खाल्ल्या का निवडून आणायला तुला? बरं, तिथं गप नाही बसला, इकडं आल्यावर पुन्हा म्हणे पोलिस बघून घेते. मराठ्याचा मोर्चा मुंबईत येणार असा प्रश्न पत्रकार बांधवांनी विचारला. म्हणे पोलिस बघून घेते. काय बघते रे? भेटतो काय? एकदा तो आमच्या आई बहिणीवर हल्ला केला ना, आणखीन काय करतो? दरबारीन सोपं नसतं एवढं बार बार. अरे लय ते मक्कर चाळे करतं. एवढ्या मोठ्या पदावर बसलाय, संविधानाच्या पदावर बसलाय माणूस. सभ्यता नाही, काय नाही, आतून खुनशेपणा, खुन्नस द्यायची. आता 23 जाती आरक्षणात घातल्यात काल परवा दिवशी. मराठीची काय चावती का? नुसती मतदानात लागती का प्रचाराला? उघडान डोळे मराठ्या हो जरा. सत्ता नेता नेता करतात. 23 जाती घातल्यात परवा त्यांनी. विचारा घातल्या का नाही? तुम्हाला काय लाज नाही वाटत? स्वतःच्या जातीच्या लेकराचं वाटलं व्हायला लागलं. जातीचं रक्षण करणं सगळ्या आमदार खासदार मंत्र्यांची जबाबदारी. मराठ्याच्या घरात झोपून नका. तुम्हाला हात जोडून सांगतो सगळ्याला. आता जातीच्या पोराच्या पाठीमाग 29 ऑगस्टला उभा राहा. एकाला डवचेलं ना, रस्ता पांढरा रस्ता सुद्धा राज्यात सुरू नाही राहायला पाहिजे. या तक्त्यानं सगळे मराठे उतरा. नुसते वाद लावतो देवेंद्र फडणवीस माणूस, म्हणजे नुसते वाद लावतो. नुसते वाद म्हणजे वाद. रक्तच बदलत त्याचं. आता ओबीसीचं रक्त झालं त्याचं. आता काही दिवसांनी पुन्हा हिंदूच होईल. आणि आता धनगर आंदोलनाला बसले की आता कोणाचं रक्त होतंय बघा लागत. त्याचं रक्त लगेच बदलत. 1.5 वर्षात रक्त बदलत. याचं रक्त झालं की त्याचं झालं की त्याचं, नुसते रक्त बदलितो. शेतकऱ्याचं रक्त होतं मध्ये मध्ये त्याचं. मागच्या काही काळात शेतकऱ्याचं रक्त होतं त्याचं. त्यावेळेस ते युवा अध्यक्ष होता काहीतरी, त्या टायमाला ते शेतकऱ्याचं रक्त होतं विदर्भासाठी. ते रक्त बदललं. आता ओबीसीचं रक्त झालं. आता हिंदूचं होईन काही दिवसांनी. काय माणूस, एवढ्या मोठ्या पदावरचा माणूस. मराठ्यांविषयी इतका द्वेष परवडणार नाही भाऊ. बघ 29ला तर 5 पट लोक नाही आले ना मराठ्याचे. घराघणीच गाड्या काढत मराठ्याला जर कोणी खेटलं ना, लय विचित्र जाते मग मराठ्याची. नक्कीच हे होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील. आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील 27 ऑगस्टला आंतरवली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. आणि 29ला मुंबईच्या आझाद मैदानावर ते आंदोलन करणार आहे. दरम्यान मुंबईमध्ये सरकारचा आंदोलनात दंगल घडवण्याचा प्रयत्न आहे अशी शंका जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त करून दाखवलेली आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, आंतरवली सराटी, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.